नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेअरी फार्मची सुरुवात कशी करावी, किती गायी घ्याव्यात आणि किती खर्च येतो आणि काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे आणि सुरुवातीला कोणत्या चुका तुम्ही टाळायच्या आहेत. जर तुम्ही नवीन डेअरी फार्म सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला जमिनीपासून ते दूध विक्रीपर्यंत पूर्ण माहिती सोप्या भाषेत सांगणार आहे. सुरू करण्यापूर्वी आपलं डेअरी फार्म सुरू करण्यापूर्वी तर मित्रांनो, डेअरी फार्म सुरू करणे म्हणजे फक्त गाय किंवा म्हैस विकत आणणे असं नाही, तर हा व्यवसाय आहे आणि व्यवसायात प्लॅनिंग खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. सर्वात आधी तुम्ही स्वतःला 3 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न म्हणजे स्वतःकडे तुमचा स्वतःचा चारा आहे का? तुमची स्वतःची जागा आहे का? आणि दुसरा प्रश्न म्हणजे तुम्ही रोज वेळ ह्याला देऊ शकता का या बिझनेसला? आणि तिसरा प्रश्न म्हणजे तुमच्याकडे दूध विक्रीची खात्रीशीर व्यवस्था आहे का? हे 3 मुद्दे जर क्लिअर असतील तर डेअरी फार्ममध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते मित्रांनो. पहिल्यांदा तुम्ही किती जनावरांपासून सुरुवात केली पाहिजे? सुरुवातीला बऱ्याच जणांची चूक काय होते मित्रांनो, थेट जायचं आणि 10 ते 15 गायी घेऊन सुरुवात करायची. पण पण माझ्या मते कसं आहे मित्रांनो, सुरुवात तुम्ही नेहमी 2 ते 4 चांगल्या दुधाळ गायीपासून किंवा म्हशीपासून सुरुवात केली पाहिजे. कारण सुरुवातीला तुम्हाला जे काही फीडिंग मॅनेजमेंट असेल ते समजेल किंवा हीट सायकल तुम्हाला गायींची काय आहे ते समजेल. दूध काढण्याचं रुटीन काय आहे ते तुम्हाला समजेल आणि रोग व्यवस्थापन समजेल आणि खर्च आणि नफा हे तुम्हाला समजून जाईल. म्हणजे सुरुवातीचा अनुभव खूप महत्त्वाचा आहे. एकदम मोठी सुरुवात करू नका मित्रांनो, हळूहळू तुम्हाला वाढवायचा आहे. आता दूध व्यवसाय सुरू करताना जात तुम्हाला कोणती निवडायची आहे? जर तुम्ही जास्त दूध बघत असाल तर तुम्ही एच-एफ आणि जर्सी क्रॉस या गायी चांगल्या पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतो मित्रांनो. आणि जर तुम्हाला स्थानिक वातावरणात टिकणारी कमी आजारी पडणारी जनावरे हवी असतील तर देशी किंवा क्रॉस ब्रीड हे जनावरं तुम्ही निवडू शकता मित्रांनो. आता जनावर घेताना फक्त दिसायला भारी आहे म्हणून कधीच घेऊ नका मित्रांनो. कारण की कसं आहे, आता जे मुद्दे मी सांगणार आहे तर ते मुद्दे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे जनावर खरेदी करताना. गाय असेल किंवा म्हैस असेल किती दूध देते, किती वेळा जनली आहे, म्हणजे तिचं वेट किती आहे, खाण्याची सवय कशी आहे, थणे व्यवस्थित आहे का, चालण्यात काही अडचण आहे का, डॉक्टरकडून तपासणी झाली आहे का. फक्त स्वस्त मिळते म्हणून जनावर घेऊ नका मित्रांनो. कारण चांगलं जनावर महाग जरी असेल तरी फायदेशीर तुम्हाला ठरू शकते. आता शेड कसं तुम्हाला बांधायचं आहे, तर डेअरी व्यवसायामध्ये शेड हा खूप महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो. आता शेड करताना या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. तर शेड एकदम हवेशीर असलं पाहिजे मित्रांनो. उन्हाळ्यात गरमी कमी असली पाहिजे. पावसाळ्यात चिखल झाला नाही पाहिजे मित्रांनो. पाण्याचा जो निचरा आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे. आता जनावराला मोकळं बसायला जागा पण जनावराला मोकळं बसायला जागा एकदम जास्त असावी मित्रांनो. आता सिमेंटचा फ्लोअर तुम्ही खाली केला असेल, सिमेंटचा फ्लोअर, तर तो एकदम एकदम घसरडा नसावा मित्रांनो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिण्याचं स्वच्छ पाणी 24 तास उपलब्ध असलं पाहिजे मित्रांनो. कारण दूध देणाऱ्या जनावरांसाठी पाणी म्हणजे अर्धा आहार असतो मित्रांनो. आता चारा आणि खुराक व्यवस्थापन तुम्ही कसं केलं पाहिजे? आता खुराक मित्रांनो, जास्त दूध हवे असेल तर योग्य द्यावाच लागतो. आता एक चांगल्या डेअरी फार्ममध्ये साधारणपणे हिरवा चारा, सुका चारा, दाणा, खनिज मिश्रण, मीठ आणि भरपूर पाणी हे सगळं बॅलन्समध्ये असलं पाहिजे मित्रांनो. आता उदाहरणार्थ, जर तुमच्या गोठ्यामध्ये एक 10 ते 15 लिटर दूध देणारी गाय असेल, तर तिला फक्त कडबा देऊन चालत नाही मित्रांनो. तिला शरीराला आणि दुधाला लागणारी ऊर्जा मिळालीच पाहिजे. म्हणून शक्य असेल तर स्वतःचा हिरवा चारा तयार करा मित्रांनो. जसं की मका असेल, ज्वारी असेल, नेपियर असेल किंवा ओट असेल किंवा आणखी कोणताही तुमच्या ह्याच्यानुसार उपलब्ध असेल, तर तो चारा तुम्ही तयार करायचा आहे. तर दूध वाढवायचं असेल तर फिडिंगवर कधीही कॉम्प्रोमाइज करायचं नाही मित्रांनो. आता दुसरा मुद्दा म्हणजे आरोग्य आणि काळजी तुम्हाला काय घ्यायची आहे मित्रांनो. आता डेअरी फार्ममध्ये नफा कमवायचा असेल तर जनावरांचं आरोग्य सांभाळणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता खालील या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचं आहे की वेळेवर तुम्हाला लसीकरण करायचं आहे. जंतुनाशक तुम्हाला वेळेवर द्यायचं आहे. वेळेवर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजे जी काही तुम्ही सिमेंट देणार आहे, आणि सिमेंट एकदम चांगल्या क्वालिटीची, चांगल्या प्रतीची आणि चांगल्या ब्रीडिंगची तुम्हाला द्यायची आहे. तर ताप, खोकला, पोटफुगी
असेल किंवा दगडी असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका मित्रांनो. रोज रोज तुम्हाला निरीक्षण करायचं आहे गोठ्यावरती. कधी-कधी लहान समस्या दुर्लक्ष केल्यामुळे एकदम मोठं नुकसान होऊ शकतं मित्रांनो. म्हणून जवळचा चांगला पशुवैद्यकीय जो कोणी तुमचा डॉक्टर असेल तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं आहे. जेणेकरून तुम्हाला लगेच कॉल केल्यानंतर तो लगेच तुमच्या गोठ्यावरती उपलब्ध राहील. तर जनावर आजारी पडल्यावर इलाज करण्यापेक्षा आधीच काळजी घेणं स्वस्त आणि फायदेशीर असतं मित्रांनो. आता खर्च आणि कमाई या व्यवसायातून किती होते? तर हे पूर्णपणे तुमचं अवलंबून असतं, की तुमच्याकडे जनावर किती आहेत आणि ते किती दूध देत आहेत किंवा चारा स्वतःचा आहे का तुम्ही विकतचा घेत आहेत? तुम्ही गोठ्यावरती स्वतः काम करता का तुम्ही कामगार ठेवला आहे? तर दूध किती विकता? आता उदाहरणार्थ जर तुम्ही 2 ते 4 चांगल्या गायीपासून सुरुवात केली असेल, तर सुरुवातीचा खर्च येऊ शकतो मित्रांनो. जनावरे, शेड सुरुवातीला खर्च तुम्हाला जनावरांचा येणार आहे, शेडचा येणार आहे. पाण्याची जी काही व्यवस्था तुम्ही करणार आहे त्याचा येणार आहे. फिडिंगचा असेल, औषधाचा असेल किंवा दूध काढण्याचं साहित्य असेल. पण जर तुमचं प्लॅनिंग चांगलं असेल, तर दूध विक्री व्यवस्थित असेल, तर डेअरी फार्म हा दररोज कॅश फ्लो देणारा व्यवसाय ठरू शकतो मित्रांनो. म्हणजे शेतीसोबत डेअरी हा सर्वात मजबूत जोडधंदा आहे मित्रांनो. आता नवीन लोकांनी कोणत्या चुका या व्यवसायामध्ये टाळायच्या आहेत मित्रांनो. तर फक्त दुसऱ्याला बघून बिझनेस सुरू करू नका किंवा YouTubeवरती सक्सेस स्टोरी एखादी बघायची आणि व्यवसायाला सुरुवात करायची. असं काही करू नका मित्रांनो. आता एकदम जास्त जनावरे घेऊ नका किंवा दूध देते म्हणून आजारी जनावर कधीच खरेदी करू नका मित्रांनो. फिडिंगमध्ये काटकसर कधीच करायची नाही किंवा कोणतंही कॉम्प्रोमाइज फिडिंगमध्ये तुम्हाला करायचं नाही. आता दूध विक्रीची सोय न करता फार्म जर तुम्ही सुरू केला तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील मित्रांनो. कारण विकायचं जर नियोजन नसेल तर तुमचं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते पूर्णपणे फसणार आहे. आता रोजचा खर्च इन्कम लिहून तुम्ही ठेवला पाहिजे. आता हिशोब ठेवणारा शेतकरीच एकदम पुढे जातो मित्रांनो, लक्षात घ्यायचं तुम्ही. तर मित्रांनो डेअरी फार्म सुरू करायचा असेल तर लहान लहान सुरुवात करायची आहे. चांगलं प्लॅनिंग करायचं आहे तुम्हाला आणि जनावरांची योग्य काळजी घ्यायची आहे. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि डेअरी फार्मिंग याविषयी अजून माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.